कर्जत शहर बचाव समितीने कर्जत नगर परिषदेला जी वारंवार जी ट्रॅफिक होते, आज आपण पाहिलं असेल कर्जतमध्ये शुक्रवार शनिवार रविवार असला का मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान इतकी ट्रॅफिक होत असते की अगदी कर्जतच्या नागरिकांना 4 फाट्याच्या पुढे जरी जायचं असेल तरी 2-2 तास ती ट्रॅफिक असते। आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासनाला हे सुचवलेलं तर आपला 4 फाटा असेल, आमराई पूल असेल आणि तिसरा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक, या 3 ठिकाणी जर तुम्ही सिग्नल जर बसवलं तर बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होईल। तसेच बाजारामध्ये टायर किलरची एक संकल्पना आम्ही त्यांना सुचवलेली आहे, तर तातडीने प्रशासनाने याची दखल घेऊन त्या संदर्भातल्या निविदा सुद्धा काढल्या आणि आज आपण पाहिलं असेल तर आज कर्जत नगर परिषदेच्या मार्फत हे सिग्नलचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। तर आम्हाला आशा आहे या निमित्ताने बऱ्यापैकी ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येईल आणि जेणेकरून पोलीस प्रशासनाला सुद्धा खूप सोयीचं जाईल। तर या निमित्ताने नागरिकांना सुद्धा एक शिस्त लागेल, तर आपण सिग्नल मोडल्यानंतर मग फाईन कारवाई या सर्व गोष्टी होऊ शकतात। तर खूप चांगल्या प्रकारचा कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कामं होतात। आपण पाहिलं असेल अगदी एक्सप्रेस फीडर असेल, कर्जत शहरातल्या अनेक छोटे मोठे जी समस्या आहेत त्या सुद्धा या ग्रुपच्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत। आणि हा सर्वात मोठा जो विषय आहे हा गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे, त्या संदर्भातला एक कर्जत मधला एक नवीन एक टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे तो आज इथं सुरू होतोय। तर या निमित्ताने आम्ही कर्जत नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन यांना धन्यवाद देतोय।